नक्कीच पुढचा सामना आपल्या समोर सुरू होतोय. एका बाजूला अद्विक 11 तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य मराठा. हे दोन संघ पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू सुरेख बाउन्सर पद्धतीचा पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूने सुरुवात केली गेली मानस यांनी. पण पहिल्या चेंडूवरची लढत मानस टू अफसर ही लढत होती. पहिल्या चेंडूवर नक्कीच निर्धाव सुरुवात पाहायला मिळाली. सुंदर गोलंदाजी पाहूयात. कमबॅक करतील का अफसर, ते म्हणजे अद्विक 11 संघासाठी. पुन्हा एकदा मानस टू अफसर. आता मात्र ऑफसाईड रिजन मध्ये कट केलेला चेंडू आपण पाहतोय. चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान एक धाव पूर्ण आणि या एक धावेने श्री गणेशा झालाय धाव फळकाचा. आता मात्र फटका मारण्याच्या प्रयत्नात काय घडतंय. येस, पंचांचं बोट उंचावलंय. आपण पाहिलं तर चेंडू जाऊन समाविष्ट झाला यष्टिक्षकाच्या हातात. बॅटीचा कडा घेऊन आणि परतावं लागतंय फलंदाज अरबाज यांना. आता मात्र इथे संधी होती झेल घेण्याची, पण संधीचं सोनं करता आलं नाहीये. आपण पाहिलं तर नक्कीच चेंडू स्टँड झाला होता लेग साईड रिजन मध्ये. तिथे कॅच घेण्याची संधी होती, पण कॅच ड्रॉप आपण पाहिला आणि त्याच कॅच ड्रॉप सह आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ चाललाय. धावसंख्या जर आतापर्यंत पाहिली तर 2 धाब्यांवर स्थिरावली. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या पहिल्या षटकातला. वन लास्ट बॉल टू गो. आता मात्र इथे फळी वेगवान पद्धतीने फिरवली होती, पण सुंदर चेंडू आपण पाहिलात आणि षटकाची समाप्ती या निर्धाव चेंडूसह. धावसंख्या जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या अखेरीस स्थिरावली आहे 2 या आकड्यावर. 2 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 1 ओव्हर.
दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय 2 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 3 या आकड्यावर स्थिरावली आहे. नक्कीच दुसऱ्या षटकातील पाहिलं तर पहिला निर्धाव चेंडू आला, त्यानंतर एक सिंगल घेतली गेली. आता मात्र तिसरा चेंडू मार्गस्थ असणार आहे या दुसऱ्या षटकातला. आता मात्र फटका सजवलाय. नक्कीच चेंडूवर क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेला, पण क्षेत्ररक्षकाला बीट करत या मॅचचा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच अशा पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा हल्ला चढवायचा प्रयत्न केला होता, पण क्षेत्ररक्षक तिथे कंप्लीट कंट्रोल मध्ये पाहायला मिळाला आणि झेल बाद येते विकेट. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या षटकातला. अवांतर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. पाहतोय थोडीशी चुकी या शेवटच्या चेंडू दरम्यान गोलंदाजामार्फत. आता मात्र लेग साइड रिजनला ढकलून आपण पाहतोय एक धाव पूर्ण केली आहे. दोन षटकांच्या समाप्तीस धावसंख्या आपण पाहतोय झाल्यात 9. आता मात्र इथे कंट्रोलमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. सुंदररित्या झेल घेतला गेला आणि कॅचआउटच्या रूपात गडीबाद बॅट्समन बॅक टू द पवेलियन. हे मात्र फळी जोरदार पद्धतीने फिरवली होती, पण चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट पटकावलं, त्यानंतर आता मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ झाला. या तिसऱ्या षटकातील एक सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
ता मात्र पुन्हा एकदा फटका सजवला होता, पण थोडस चेंडू दिशाहीन पद्धतीचा पाहायला मिळाला आणि पंच दंडित करत असताना आव्हान पद्धतीचा चेंडू. आव्हान तर चेंडूसह धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे 10 धावा. स्कोर कार्ड डबल डिजिट मध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळतंय. इथे मात्र पुन्हा एकदा फळी जोरदार पद्धतीने फिरवली होती, पण चेंडू फळीचा संपर्क पाहायला मिळाला नाही. पुन्हा एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ झाला. उर्वरित 3 चेंडूचा खेळ मार्गस्थ असणार आहे. पाहुयात किती धावा जमवले जातील या षटकातील उर्वरित 3 चेंडूंवर. त्यानंतर 2 शेवटचे षटक बाकी असतील. पाहुयात. आता देखील तेच निदर्शनास आलं. जोरदार फटका सजवला होता, पण संपर्क नाही झाला आणि डॉट बॉल पाहायला मिळाला.
चौथं षटक मार्गस्थ आपण पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार केला गेला होता. तदनंतर सिंगल आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र चांगला कमबॅक गोलंदाजामार्फत निर्धाव चेंडू आपण पाहिला. चार षटकांचा खेळ झाला आतापर्यंत. या सामन्यामध्ये आपण पाहतोय 20 धावा तब्बल जमा केले गेलेत. शेवटचे षटक घेऊन आपण पाहणार आहोत नितीश यांना. पाहूयात कशा पद्धतीचं समीकरण रचलं जाईल या शेवटच्या षटकामध्ये. किती धावा जमवल्या जातील, काय आव्हान ठेवलं जाईल, पाहणं गरजेचं असणार आहे नक्कीच. आता मात्र वेगवान पद्धतीने फळी फिरवली होती पण चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. नक्कीच थोडंसं स्ट्रगल करतायत फलंदाज आपण पाहतोय. सुरेख सुरुवात या षटकाची पाहायला मिळाली आपल्याला. निलेश यांच्या मार्फत नितेश सुरेख गोलंदाजी करतायत. पुढचा चेंडू आपण पाहतोय नितेश यांचा. आता मात्र संपर्क मिळालाय पण काय होतंय पाहूयात. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल दरम्यान नक्कीच चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार आणि प्रयत्नांना यश आलंय. चौकार येतोय या चेंडूवरती आणि या चौकारासह धावफलक फ्लाय होईल आपण पाहतोय. 24 या आकड्यावर 24 ऑन स्कोर कार्ड. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे या इनिंग मधला, या षटकातला. किती धावा जमवल्या जातील, काय आव्हान ठेवलं जाईल ते म्हणजेच अजिंक्य मराठा या संघासाठी काय आव्हान ठेवलं जाईल नक्कीच पाहणं गरजेचं असणार आहे. आद्विक 11 या संघाकडून. आद्विक 11 टाकवाळ आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ. आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच 24 धावा जमवल्यात. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी. मात्र सुरेख थ्रो, सुरेख कलेक्शन आणि धावचीच्या रूपात परतावं लागेल फलंदाज यश याला.
आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो म्हणजेच नवाज. पाहूयात उर्वरित 3 चेंडूंमध्ये काय फलंदाजी केली जाईल, किती धावा जमवल्या जातील, काय आव्हान ठेवलं जाईल पाहणं गरजेचं असणार आहे. नक्कीच महत्वाचे 3 चेंडू शेवटचे राहिलेले. पाहूयात काय समीकरण रचलं जाईल या उर्वरित 3 चेंडूंमागे. पाहूयात पुढचा चेंडू नितीश यांचा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे, मात्र क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या मार्फत थोडस आपल्याला तिथे फंबल पाहायला मिळाला. बट निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहिला सुरेख चेंडू टाकला गेला आणि गडी बाद होताना आपण पाहतोय परतावं लागेल धावचीच्या रूपात. आपण तिथे पाहिलं नक्कीच स्ट्रगल थोडासा करत होता. आत्ताच फलंदाजी करायला आला होता आणि येता क्षणी फटकेबाजी मारण्याची जबाबदारी होती, पण थोडंसं स्ट्रगल पाहायला मिळालं आणि त्यामुळेच स्ट्राईक चेंज केली गेली. आणि त्या स्ट्राईक चेंज करण्याच्या दरम्यान आपण पाहिलं तर धावचीच्या रूपात परतावं लागेल नवाज यांना. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. पाहूयात काय घडेल या चेंडूवर. आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन एक धाव यशस्वीरित्या घेतली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि डिक्लेअर सिंगल असल्या कारणाने 1 धावेसह इनिंगची समाप्ती. आणि या 1 धावेने धावफलक जर पाहिलं 26 धावा तब्बल जमवल्या गेल्या आणि 27चं टार्गेट ठेवलंय. 27 टू विन, ते म्हणजेच अजिंक्य मराठा या संघासाठी 27 धावा बनवायचे. पाहूयात काय समीकरण रचलं जाईल. आणि यानंतरचा होणारा सामना यंग टॅलेंट दांडी विरुद्ध निलेश फायटर. पहिला पुकार यायचंय दोन्ही संघांचे कर्णधार. टॉस केला जाईल. आपण पाहतोय इनिंग ब्रेक झालेला आहे. यंग टॅलेंट दांडी विरुद्ध निलेश फायटर दुसरा, आणि यंग टॅलेंट दांडी विरुद्ध निलेश फायटर तिसरा आणि शेवटचा पुकार असणार आहे. टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक झालेली आहे आपण पाहतोय.
यंग टॅलेंट दांडी विरुद्ध निलेश फायटर यानंतर होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. दोन्ही संघांना विनंती असणार आहे नाणेफेकी केली जाईल. आपण पाहतो इनिंग ब्रेक झालेली आहे. दोन्ही संघांनी दक्षता घ्यायची आहे. लवकरात लवकर आपला संघ इथे उपस्थित ठेवायचा आहे आणि कर्णधार टॉस साठी यायचंय. यंग टॅलेंट दांडी विरुद्ध निलेश फायटर. इथे मात्र सुरेख चेंडू आपण पाहिला, सुंदररित्या टाकला गेला आणि नक्कीच निर्धाव पद्धतीचा चेंडू. पहिले षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या आहेत. इथून दोन चेंडूचा खेळ झालाय. सॉरी, आपण पाहतोय 2 चेंडूं पश्चात धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात. आता मात्र फटका खेळला लेग साईडच्या दिशेने. आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू निघून गेलाय आणि काय घडेल या चेंडूवर नक्कीच चौकारचा इशारा आलाय आणि चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार येतोय चौकार. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलात आणि धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा. चौथा चेंडू मार्गस्थ या पहिल्या षटकातला. आता मात्र फळी फिरवली होती वेगवान पद्धतीने पण चेंडू काही संपर्क झाला नाही फळीसोबत. येस, निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल त्या दरम्यान एक धाव पूर्ण. 5 चेंडू 9चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. उर्वरित इथून शेवटचा चेंडू या षटकातला पाहूयात काय समीकरण रचलं जाईल या शेवटच्या चेंडू मागे.
आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीस धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा झालेल्या आहेत. इथून उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. आपण पाहतोय 27 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 27 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या 13 धावा जमवल्या आहेत. नक्कीच पहिल्या षटकाच्या अखेरीस कोणाला जबाबदारी दिली जाईल या दुसऱ्या षटकाची, अफसर यांना इंट्रोड्यूस केलं गेलंय दुसरं षटक घेऊन. पाहूयात कशा पद्धतीची गोलंदाजी आपल्या संघासाठी करतील आणि काय समीकरण रचलं जाईल या दुसऱ्या षटकामार्फत. पाहूयात, जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय राजमुद्रा फाउंडेशन आयोजित महाशिवचषक 2026. आता मात्र हल्ला चढवायचा प्रयत्न केला होता. लेग साइड रिजन मध्ये चेंडू अडवला जाईल. नक्कीच थोडंसं फंबल पाहायला मिळालं. तर दरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली फेकी, चांगलं कलेक्शन. नक्कीच पंचांची दात मागितली गेली आणि पंचांची साथ देखील मिळाली आहे. धावचीच्या रूपात गडी होतोय बाद. नक्कीच आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्याच चेंडूवरती धावचीच्या रूपात गडी बाद होताना पहिला आपण एक धाव सुखरूपरित्या घेतली गेली होती. आता मात्र इथे फटका सजवलाय. नक्कीच चेंडू अडवला जाईल. तर दरम्यान एक धाव डिक्लेअर झोनकडे चेंडू आपण पाहिलं. एक धाव सह धावसंख्या जाऊन पोचली आहे 15 या आकड्यावर. 15 ऑन स्कोर कार्ड. आता मात्र सुंदररित्या खेळून काढलेला चेंडू एक धावेसाठी आपण पाहतोय. एक धाव पूर्ण केली गेली. नक्कीच दोन्ही फलंदाजांना माहिती आहे खूप मोठं जोखीम घेण्याची गरज नाहीये. एक छोट्या टोटलचा पाठलाग करत असताना प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्सचा वापर करून नक्कीच सेन्सिबल क्रिकेट, सिंगल डबल्सच्या वापराने या स्कोरचा पाठलाग केला जातोय. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र ऑफसाईडच्या रिजन मध्ये खेळलाय चेंडू. नक्कीच क्षेत्ररक्षक पाठलाग करतील पण चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. येतोय चौकार. आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. स्वतःला बॅलन्स केलंय आणि सुंदररित्या जजमेंट केलं गेलं आणि कॅच घेतला गेला. कॅच आउटच्या रूपात गडी बाद. विकेट. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. या षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. आपण पाहतोय 20 धावा आतापर्यंत जमवले गेलेत. नक्कीच 27 धावांचा पाठलाग चालू आहे आणि आता मात्र काय घडतंय. फटका सुरेख आहे.
नक्कीच दोन्ही पंच चर्चा करतील आणि आपल्याला निर्णय कळवतील. आणि आता मात्र प्रहारी फटक्यासह आपण पाहिलं तर या षटकारासह धावसंख्या जर पाहिली तर स्कोर लेवल 26 धावा झालेल्या आहेत. इथून एक धाव बनवायची आहे आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिला स्कोर लेवल केला गेलाय. आणि आता मात्र आपण पाहतोय पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्या भेटीस आलेला आहे आणि इथे काय घडतंय फटका कनेक्शन आणि चौकारासह मॅच विन झालाय तो म्हणजेच संघ अजिंक्य मराठा. कॉंग्रॅच्युलेशन्स. नक्कीच सुंदर खेळ आपण पाहिला आणि सामना विजयी ठरला. तर आद्विक 11 टाकवाळ संघ हार्डलक. धन्यवाद आपण स्पर्धेत सहभागी झालात आणि स्पर्धेची शोभा वाढवली. मी विनंती करणार आहे एखादा प्रतिनिधी यायचंय, एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. आद्विक 11 संघ आपला सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल, सन्मान चिन्ह दिलं जाईल, त्या सन्मान चिन्हाचा स्वीकार करायचा आहे. एक प्रतिनिधी मुख्य व्यासपीठाकडे यायचा आहे आद्विक 11 टाकवाळ या संघाचा. धन्यवाद आपण या स्पर्धेत सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवली. सुंदर खेळ आपल्या मार्फत पाहायला मिळाला त्यासाठीच आपला सन्मान इथे या मुख्य व्यासपीठ